चला नमस्कार सर्वांना. असा एक प्रकार आपल्याला काळकाम वेगमध्ये विचारला जातो. बघा, 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन 12, 9, 10 आणि 16 अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. बघा, ह्याची नाही का ट्रिक कशी असते बघा. याच्यामध्ये आपण जर एफिशियन्सी जर फाइंड केली तर सोपं जातं आहे. जसं की आपण रेशोमध्ये कन्वर्ट करतो, रेशो नाही का, म्हणजे 6 पुरुष आहे 8 मुले, एक तर मुलांचं पुरुषामध्ये कन्वर्जन करणे किंवा पुरुषांचं मुलामध्ये, त्याच्यापेक्षा ही मेथड बघा कशी राहते. एफिशियन्सी जर फाइंड केली तर चांगली. बघा, पुरुष मीन्स मेल आणि मुले मीन्स बॉईज, बरोबर. मग 6 पुरुष म्हणजे 6 मेल, एम मीन्स मेल, इक्वल टू काय रे 8 मुले म्हणजेच बॉईज असणार आहेत, ते बी घेतो, मुलेसाठी बी घेतो. आता ह्यांची एफिशियन्सी फाइंड जर केली तर एकदम सोप्या पद्धतीने नाही का किंवा लवकर होणार आहे. बघा, हे 8 नाही का बी आहे का इकडं पाठवा, म्हणजे असं होईल एम डिवाइड बी इज इक्वल टू हे 6 तिकडे जाणार आहेत बघा, म्हणजे गुणाकारमधले भागाकारमध्ये 8 छेदामध्ये किती 6, बरोबर. ह्याला नाही का संक्षिप्त रूप द्या, 2ने भाग द्या, बेचूक किती 8 आणि बेत्रिक किती रे 6, म्हणजेच त्यांची एफिशियन्सी कशी आली बघा, 4 छेदामध्ये काय आली रे 3 आली, बरोबर. आता क्वेश्चन बघा किती इजी होतो. काय सांगितले, आता तुम्हाला नाही का एक तर पुरुष घ्यायची तर पुरुष घ्या किंवा मुले घ्यायची तर मुले घ्या, बरोबर. मी काय करतो, पुरुष घेतो. 6 पुरुष म्हणजे 6 एम, बरोबर. हे किती दिवसात कार्य करतात ते 24 दिवसात, म्हणजेच गुणिले 24 करा. एक तर तुम्ही मुले घेऊ शकता, काहीच अडचण नाही. मी पुरुष घेतले, मग 6 एम गुणिले 24 होणार आहे, बरोबर. ती पुढं काय दिलेले, 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील. आता इथं आणि शब्द वापरला, गणितामध्ये आणीसाठी आपण बेरजेचा साईन यूज करतो, म्हणजे 7 पुरुष म्हणजे 7 एम प्लस 12 मुले मीन्स 12 बॉईज म्हणजे 12 बी, त्याला ब्रॅकेट ठेवतो आणि आपल्याला किती दिवसात करतील तर मग त्याला एक्स मानावं लागणार आहे, म्हणजे इंटू एक्स करतो, बरोबर. आता काय करायचं, जी आपण एफिशियन्सी फाइंड केलेली, एमची एफिशियन्सी आली 4, बीची एफिशियन्सी आली 3, जिथं एम दिसते तिथं 4 ठेवा, जिथं बी दिसते तिथं 3 ठेवा आणि कॅल्क्युलेशन करून घ्या. बघा, 6 यांच्यामध्ये गुणाकारचं साईन असते, 6 गुणिले एम किती आहे 4, इथं 4 घ्या, गुणिले 24 हे ॲज इट इज राहतील, आणि कंसामध्ये 7 गुणिले एम किती रे, एम आहे 4 प्लस हे 12 इंटू बी किती आहे, बी आहे 3, हे ब्रॅकेट क्लोज करा, इंटू एक्स, बरोबर. आता नाही का ह्यांचा गुणाकार करायचंच नाही, बरं. हे सोपे अंक आहेत, ह्यांचा केला तरी चालेल, नाही तर काटाकाटी करायची, बरोबर. बरं, करून घेतो. हे 6 चूक 24, हे 24 गुणिले हे 24, आता ह्यांचा गुणाकार नाही करत, हे जे टीस ठेवतो. बघा, 7 चूक 28, हे 28 आणि 12 त्रिक 36 गुणिले एक्स. आता ह्यांच्या दोघांची बेरीज, इथं गुणाकारचं साईन आहे, बरोबर. आता ह्यांच्या दोघांची बेरीज इकडे येणार आहे भागाकारमध्ये, असं होईल हे 24 गुणिले 24. आता ह्यांची बेरीज डायरेक्ट करतो छेदामध्ये लिहितो, कारण गुणाकारचं फॉर्म आहे ना हा, मला एक्स हवा आहे, इकडे आल्या भागाकारमध्ये ना. बघा, ह्यांची बेरीज करतो, 8 6 14, 4चा हातचा आला 1, 3 2 5 आणि हातचा आलेले किती 6, बरोबर. ते काय राहणार आहे एक्स, जे की आपण किती दिवस पूर्ण होईल असं ते क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे, बरोबर. ते एक्स मानलेलं आहे. आता हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. 8ने भाग जातो, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 8 8 काय रे 64, बरोबर. पुन्हा 8 1 8, 8 त्रिक किती रे 24, म्हणजे हे 3 गुणिले आणि हा एक 3, बरोबर, हा एक 3, मग 3 त्रिक किती 9, म्हणजे एक्स बरोबर ते काय असणार आहे 9, म्हणजे किती दिवस लागतील रे 9 दिवस लागणार आहेत. एवढं सिम्पल वे बघा हा, ह्याची फक्त प्रॅक्टिस करा. जे ऑप्शन क्रमांक असणार आहे तुमचा 2 असणार आहे, समजलं. आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया
आणि या ठिकाणी आपण आपल्या व्हिडिओला पूर्णविराम देऊया. तर बघा, जर 4 पुरुष किंवा 6 स्त्रिया एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 पुरुष आणि 3 स्त्रिया मिळून किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन 12, 18, 9 आणि 6. काय सांगितले? 4 पुरुष म्हणजे 4M. अगोदर एफिशियन्सी फाइंड करा. बरोबर, ते 6 स्त्रिया. आता इथं ओमेन वापरलेलं आहे, बरोबर, म्हणजे डब्ल्यू घेणार हे 6 डब्ल्यू असणार. हे एफिशियन्सी काय फाइंड करा. डब्ल्यूला इकडं पाठवा म्हणजे एम छेदामध्ये डब्ल्यू होईल, बरोबर. ती हे 4 तिकडे पाठवा म्हणजे भागाकारमध्ये जाईन 4, 6 छेदामध्ये 4, 2नी भाग जो ते भाग द्या, बेत्रिक 6 आणि बेदोनी किती 4, म्हणजे त्यांची एम अपॉन डब्ल्यूची एफिशियन्सी काय आली रे? ती आली बघा 2 छेदामध्ये 3 आली. म्हणजे जसं दिलं आहे तसं बघा. आता इथं 4 पुरुष, आता मी काय करतो, किंवा आणि 6 स्त्रिया हे इक्वल असणार आहेत. 4 पुरुष किंवा 6 स्त्रिया, म्हणजे 4 पुरुष एवढे नाही का 6 स्त्रिया काम करतात. आता स्त्रिया जरी घेतलं तरी काय अडचण नाही, किंवा पुरुष घ्या. आता मी स्त्रिया घेतो ह्या क्वेश्चनमध्ये. बघा 6 स्त्रिया म्हणजे 6 डब्ल्यू असणार आहे, गुणिले किती दिवसात करतात? 12 दिवसात करतात, तर 12 घ्या, बरोबर. ती पुढलं काय सांगितलेलं आहे? 6 पुरुष आणि 3 स्त्रिया मिळून किती दिवसात? म्हणजेच हे 6 पुरुष मीन्स 6M प्लस आणि म्हणलं प्लस घेतलं 3 स्त्रिया म्हणजे 3 डब्ल्यू, बरोबर. 3 काय रे? हे डब्ल्यू किती दिवसात? तर X दिवसात कंप्लीट करतील. एवढं झालं. नंतर हे 6 गुणिले डब्ल्यूची काय रे एफिशियन्सी? डब्ल्यूची आहे 2, इथे 2 घ्या, बरोबर. ते हे 12 ॲज इट इज राहतील, बरोबर. इन ब्रॅकेट हे 6 इंटू एम किती रे? एमची एफिशियन्सी 3 आहे, आणि प्लस हे 3 डब्ल्यू किती रे? डब्ल्यू 2 आहे. हे ब्रॅकेट क्लोज करा आणि इथे एक्स करा. बघा यांची गुणाकार नकाच करू, आपण काटाकाटीलाच ठेवूया. 6 गुणिले 2 गुणिले किती? 12. आता ह्यांची बेरीज करूया आणि इकडे भागाकारमध्ये येणार आहे. 6 त्रिक 18 आणि 3 दोन्ही किती? 6. मग 18 आणि 6 जर केलं तर किती येणार आहे? 24 येणार आहे, बरोबर. ते 24 आहेत ना गुणाकारमध्ये, ते डायरेक्ट इकडे आल्या भागाकारमध्ये राहतील, म्हणजे इथं 24 लिहिले, बरोबर. ते एका साईडला काय राहणार आहे? एक्स राहणार आहे, बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन करा. 12 एक 12, 12 दोन्ही किती रे? 24. हा 2 आणि हा 2 कॅन्सल राहिले, फक्त नाही का 6 राहिले बघा. म्हणजेच एक्स बरोबर ते किती आलं रे? 6. आणि क्वेश्चनमध्ये काय विचारले? 6 पुरुष आणि 3 स्त्रिया मिळून किती दिवसात पूर्ण करतील? किती आलं आन्सर आपलं? 6 आलं. ऑप्शन क्रमांक किती रे? 4. अशा प्रकारे ह्या क्वेश्चनची ट्रिक असणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.